नमस्कार. मी उमेश जोशी गुरुजी गंगापूर. आपण त्या ठिकाणी यावर्षी जी होळी आहे ही होळी त्या ठिकाणी 2 मार्च 2026 रोजी असल्या कारणाने संध्याकाळी ती भद्रा योगावरती त्या ठिकाणी आलेली आहे. मग भद्रा संध्याकाळी असल्यामुळे मग आपण होळी पेटवायची नाही का, हा प्रत्येक साधकाला त्या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे, जो मनामध्ये संभ्रम त्या ठिकाणी निर्माण करतो. पण शास्त्रानुसार त्या वचनानुसार असं सांगितलेलं आहे, भद्रायाम द्वेन कर्तव्ये श्रावणी फाल्गुनी तथा श्रावणी नृपती हंतीम ग्रामम दहती फाल्गुनी. म्हणजे भद्रावरती त्या ठिकाणी जर आपण होळिका पूजन केलं तर ठिकठिकाणी त्या ठिकाणी अग्नीचा तांडव त्या ठिकाणी होईल, नुकसान होईल. मग त्याकरता भद्रकाळ असल्यामुळे आपण होळी करायची नाही का, तर त्या भद्राच्या मुखामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तो जो पर्व काळ आहे तो 2 तारखेच्या उत्तरात्री म्हणजे 3 तारखेच्या मंगळवारी पहाटे 2 वाजल्यापासून तर सूर्योदयापर्यंत आहे. आपण तशी त्यावेळेस आपण ती होळी त्या ठिकाणी करत नाही. मग होळी आपण केव्हा करतो तर संध्याकाळी करतो. मग संध्याकाळी त्या ठिकाणी 2 तारखेला आपल्याला सोमवारी संध्याकाळी ती होळिका पूजन त्या ठिकाणी आपल्या गावच्या सूर्यास्तापासून तर त्या ठिकाणी 9 वाजल्यापर्यंत आपण कधीही त्या ठिकाणी होळिका पूजन त्या ठिकाणी करू शकतो. मग 3 तारखेला ज्या ठिकाणी जे ग्रहण आलेलं आहे त्या ग्रहणाचा आणि त्या होळिका पूजनाचा अर्थार्थी काहीही संबंध त्या ठिकाणी नाही आहे. मग ते ग्रहण कसं आहे, त्या ठिकाणी ते ग्रहणाचा जो वेध आहे तो सूर्योदयापासून मंगळवारी सकाळी सुरुवात होती आणि त्या ठिकाणी त्याचा स्पर्श दुपारी 3 वाजल्यापासून तर 6:48 त्या ठिकाणी संध्याकाळी आहे. विशेष पर्व काळ 11 वाजल्यापासून त्या ठिकाणी सुरुवात होतो. म्हणजे 11च्या आधी त्या ठिकाणी आपण भोजन करून घ्यावं. घरातील वयोवृद्ध असतील, आजारी असतील, अशक्त असतील, बालवृद्ध त्या ठिकाणी असतील, त्यांनी त्या ठिकाणी 11 वाजेपर्यंत भोजन केलं तरी चालते. त्याचा जो पर्व काळ आहे त्या पर्व काळामध्ये त्या ठिकाणी पाणी पिणे किंवा झोपणे, भोजन करणे अशा कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी करू नये. विशेष म्हणजे घरातील गर्भवती जी स्त्री असेल तिने त्या ठिकाणी कुटणं, काढणं, चिरणं, झोपणं अशा पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी पाणी पिणं हे करू नये. स्पर्श ते मोक्षापर्यंत. मग तिनं काय करावं, सर्वांनी त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करावं, नामस्मरण करावं, देवपूजा करावी. श्राद्ध, तर्पण, पिंडदान त्या ठिकाणी केलेलं चालतं. म्हणजे त्या पितरांना सद्गती त्या ठिकाणी प्राप्त होते आणि पितरांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. मग 6:48 नंतर सर्वांनी स्नान करावं, देवाची पूजा करून त्या ठिकाणी पक्वान्न त्या ठिकाणी स्वयंपाक करावा आणि सर्वांनी त्या ठिकाणी भोजन करावं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ग्रहणाचा योग आणि होळीचं त्या ठिकाणी पूजन. 2 तारखेला होळिका पूजन व 3 तारखेला ग्रहण असल्याने अशा पद्धतीने सर्वांनी त्या ठिकाणी त्याचं आचरण करावं. जय हो.